नाही ना तिथे प्लॅनिंग करणार नाहीये, पण तिथे तुमचे आग्रह काय की आमची सीसी घ्या. त्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू व्हावे, हा दुसरा टप्पा आपण त्या ठिकाणी मागे लागतोय. तिसरा विषय यामध्ये आपण जो बघितला की ज्याच्यामध्ये खरं तर या अधिवेशनामध्ये आपल्याला खूप यश मिळालं, त्या माध्यमातून म्हणू शकतो की गोरगरीब जनतेने सिडकोच्या माध्यमातून लॉटरीमध्ये लागलेली घरं ही त्या ठिकाणी घेतली. 1.5 लाख लोक सुरुवातीला आली होती. जेव्हा लॉटरी त्या ठिकाणी पसंती त्यांनी दाखवली, लॉटरीच्या मध्ये किंमत जेव्हा सिडकोने जाहीर केली, ती किंमत एवढी फुगवलेली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळे लोक विड्रॉ झाले, बॅकआउट झाले आणि फक्त 19,000 लोक शिल्लक राहिले. त्यात पैसे भरायची वेळ आली तेव्हा 10,000 लोकांनी पैसे भरले. मग जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही तुमची योजना नॉन पॉप्युलर अनपॉप्युलर होते, त्याचं कारण काय? सिडकोने आत्मचिंतन करायला नको का, हा प्रश्न मी त्यांना विचारला. मागच्या अधिवेशनात हा विषय मांडला होता. त्यानंतर सातत्याने 3-4 महिन्याचा पाठपुरावा केला. ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती या बैठका घेता येतील त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर याची एक विशेष बैठक होणं गरजेचं होतं की ज्या बैठकीमध्ये या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या चुका आपल्याला पितळतांचं उघडं करायचं होतं. पण दुर्दैवानं त्यावेळी 5 वेळा बैठका लागल्या आणि ते पोस्टपोन झाल्या. मग हिवाळी अधिवेशनाची वेळ आली. आता ह्याच विषय मार्गी लावावा ही भावना माझ्या मनात होती. मला त्या ठिकाणी विधान भवनात एंट्री करतानाच काही निदर्शनं करावी लागली आणि ज्या पद्धतीनं आपण एका अग्रेसिव्ह मोडवर गेलो, दुसऱ्या दिवशी ताबडतोब उपमुख्यमंत्री महोदयांना ती बैठक त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सिडकोचे सगळे अधिकारी बोलवून घेतले. सगळे अधिकारी नागपूरला नव्हते, पण त्यांना तात्काळ कॉल केला आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः चित्र असं होतं की 15-20 मिनिटांमध्ये अधिवेशन काळातल्या बैठका संपतात. तशीच बैठक गुंडाळावी या मोडमध्ये अनेक मंडळी सिडकोची आली होती. पण त्या ठिकाणी ती बैठक 1.25 तास चालली आणि त्यामध्ये सिडकोच्या प्रत्येक विषयावरती आपण जे काही प्रेझेंट केलं त्यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे पण उत्तर नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही, आपण घराच्या किमती एकदम योग्य ठेवल्या आहेत, त्या भागामध्ये जागांच्या किमतीच एवढ्या आहेत आणि त्यामुळे आपण तिथे काही योग्य रेट आहेत, काही कमी करण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना विचारलं उपमुख्यमंत्री महोदयांसमोर की तुम्ही या घरांच्या किमती लावताना जागेची जी किंमत आहे ती घरांवरती लोड करणार नाही, असं तुम्ही तुमच्या बोर्ड रेझोल्युशन मध्ये 2015ला म्हटलंय. मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले, त्या किमती तुम्ही का लावल्या? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मग त्यांनी कागद चाळली, म्हणतात की साहेब 25% फक्त लावले. म्हणलं 1 रुपया लावायचा नाही हे तुम्ही लिहिलंय, तुम्ही का त्यात लावल्या? ह्या ईडब्ल्यूएस घरांसाठी तुम्हाला वेगळी प्रोव्हिजन आहे. ही काही जनरल घरं नाहीयेत, तुम्हाला गरिबांची घरं आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना आहे, प्रधानमंत्र्यांची कमिटमेंट आहे लोकांना, त्यामुळे तुम्ही घरं करताय. ह्याच्यामध्ये तुम्ही किमती घेता कामा नये. त्यात त्यांना तो मुद्दा जरा गडबडले. दुसरा विषय आपण त्यांना सांगितला की हे जे काही डीपीआर तुम्ही सबमिट केले प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्राला, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलंय की या घरांच्या किमती आम्ही 20 ते 30 लाखाच्या मध्ये मर्यादित ठेवू. या किमती कशा काय 50, 60, 70, 80 लाखाकडे गेल्या? काय कारण आहे? आणि त्यात तुम्ही असंही लिहिलंय की जर का याच्यामध्ये किमती वाढल्या तर तो भूर्दंड सिडको सहन करेल. मग जर का तुम्ही असं स्वतः लिहिता आणि मग तुम्ही ओव्हररूल का करता? त्या किमती तुम्ही त्या अनुषंगाने मर्यादित केल्या पाहिजे. तिसरा विषय त्यांना आपण सांगितला की तुम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहे, तुम्ही काय प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये, तुम्हाला प्रॉफिट कमवायला अधिकार नाहीये. 14,000 करोडचा तुमचा तो फक्त कन्स्ट्रक्शन खर्च आहे, 28,000 करोडची सेलिंग कॉस्ट तुम्ही घेता लोकांकडून. कशासाठी? काय गरज आहे? तुम्ही नो लॉस नो प्रॉफिट मध्ये काम केलं पाहिजे, ही तुमची भूमिका आहे. आणि तुम्ही तर स्वतःच्या पैशाचं व्याज लावण्याचंही काम त्यांनी केलंय. म्हणजे जे काही कंत्राटदारांना पैसे दिले गेले, सिडकोच्या माध्यमातून दिले गेले, ते जनतेचे पैसे आहेत, त्या पैशाचं व्याज सुद्धा आकारण्याचं काम हे त्यामध्ये केलं होतं. आपण त्याला जाब विचारला. उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सगळं बघितलं. त्यांना त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांची क्यू आली आणि त्यांनी सांगितलं की एक आमचा आमदार इतका अभ्यास करून तुमचीच कागद तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला थोडं काहीतरी वाटलं पाहिजे, तात्काळ या विषयावरती पुन्हा काम करा आणि या घरांच्या किमती कमी करण्यासाठी काय करता येईल ते करून माझ्याकडे या. हे निर्देश त्यांनी दिले. मी त्यांना हे दाखवलं की ज्या पद्धतीनं या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही हे प्लॅनिंग करता, तेव्हा सिडकोनी प्लॅनिंग करताना जेव्हा ट्रक टर्मिनल आहे, बस टर्मिनल आहे, रेल्वेसाठीच्या काही जागा आहेत, तिथे कुठे गार्डन्स आहेत, या सगळ्या जागा जेव्हा सिडको आरक्षित करते तेव्हा त्या जागांची किंमत सिडको टेंडर प्लॉटवर लोड करत असते. बिल्डरला जे प्लॉट दिले जातात त्या किमती ऑलरेडी लोड केलेल्या असतात, कारण ह्या जागांमधून उत्पन्न मिळणार नसतं. मग अशा वेळेला तुम्ही जर का त्या जागेची किंमत ऑलरेडी घेतली आहे तर मग पुन्हा तुम्हाला त्यामध्ये ह्या घरांवरती किंमत लोड करण्याची गरज काय? आणि त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा होता की जागेवर कागदावर देताना गरिबांना घर दिलंय, ईडब्ल्यूएसचं घर 292 स्क्वेअर फूट आणि घोषित केले 322 स्क्वेअर फूट. नियमाने 322 स्क्वेअर फूट म्हणजे 30 स्क्वेअर मीटर द्यायला पाहिजे, पण देताना 292 आणि सांगतात आम्ही बैठका घेतल्या, आम्हाला सांगतात नाही आम्ही साहेब मोजून देणार घर 322 स्क्वेअर फूट, ती काळजी करू नका. म्हटलं कसं देणार? बैठकीत मी विचारलं. म्हटलं नाही साहेब ते आमचे जरा फ्लॉवर बेड असतात, बाल्कनी असतात. म्हणजे म्हटलं तुम्ही प्रायव्हेट बिल्डर सारखं करताय,
प्रायव्हेट बिल्डर असाच करतो, प्लॅनिंग मध्ये वेगळं दाखवतो रेराला आणि मग त्या मालकाने आत घेतो, एन्क्रोचमेंट आत घेतो. तुम्ही प्रायव्हेट बिल्डर आहे का? तुम्ही सिडको आहे ना, तुम्हाला काही वाटत नाही का? मग ह्याच्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले की तुम्ही चुकीचं करताय. कारण म्हटलं त्या व्यक्तीला घर उद्या विकायचं असलं 5 वर्षांनी तुमच्या नियमानंतर, तर त्याला 292 स्क्वेअर फूटचा पैसे देतील समोरची व्यक्ती. तो म्हणेल तुझ्या कागदावर 292च आहे, त्याला तेवढा लॉस करता का तुम्ही? अशा पद्धतीने जेव्हा झालं तेव्हा त्या ठिकाणी ते कडक ताशेरे त्यांच्यावरती ओढले गेले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी याच्यावरती वर्किंग केलं गेलं आणि अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याचा जो काही प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी या घरांच्या किमती तात्काळ कमी करण्याचे निर्देश जाहीर करून टाकले.